की तुम्हाला प्रॉब्लेम सहज येतात. कुठले प्रॉब्लेम झाले जसं नेटवर्क, आणखी नेटचा, पाण्याचा प्रॉब्लेम, खेड्यातलं वातावरण आणि खेड्यातल्या लाईफस्टाईल मधून बोरिंग वाटत आहे. थोडंसं बोर झालेलं वाटत आहे. कारण आता 1 वर्ष होत आहे ना आपल्या लग्नाला. नमस्कार. तर मजेतच असणार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज इकडे तयारी चालू आहे. बापरे वा, कसं का आज सर्व काही रांगोळी काय विशेष पण आज केळवणची तयारी. केळवण पाहुण्याला जेवण आहेच. केळवण असते आणि उन्हाळ्याचं सीझनच असते लग्नाचं वगैरे, तेव्हा लग्नाच्या आधी जेवण वगैरे देत असतात. नवरीला जेवण देत असतात. तर ते आहे केळवणाचं जेवण. काय काय केलेलं दाखवशील सर्व? रस, पोळी, वडे, भाजी, कुरडी, पापड दाखवायचं. काय काय केलेलं आहे? पापड, कुरडी, रस केलेला, रस सर्वात महत्वाचा, भात, वडीची भाजी, भजी. हो, सर्व झालेलं इकडं. बराचसा पाहुणचार आहे. जे काही असते ते केलेलं सर्व मस्तपैकी केलेलं आहे. पण आतापर्यंत लाईन गेलेली होती. आता चालेली. हो ना. आणि असे पाहुणे घरी आले, काही कार्यक्रम असला तेव्हा पण लाईन गेलेली असते. आणि खेळात आता कसं हवा पाणी पण सुटते ना. हवा पाणी सुटलेलं असते खूप सारं, त्यामुळे लाईन जाते. आणि आपण आहे खेड्यात नाही. खेळातलं माहिती असते तुम्हाला सर्व काय असते? लाईनचा प्रॉब्लेम, नेटचा प्रॉब्लेम, आणखी पाण्याचा प्रॉब्लेम. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याचं जे आहे ते आणावं लागते आईला. दूरून आणावं लागते पाणी. प्यायचं कुठून? प्यायचं पाणी शेतामधून आणावं लागतं. विहिरीहून आणावं लागते. हो, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम आहे. खूप सारा प्रॉब्लेम आहे खेड्यातलं म्हटलं तर. कारण जसं की आता व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तरी पण बऱ्याचशा अडचणी येतात आपल्याला. कारण आजूबाजूला पण गोंधळ असते, आवाज राहते चालू, आणखी बरंच हे राहते ना वातावरण. शहरातलं वातावरण वेगळं, खेड्यातलं वेगळं राहते. आणखी आता काही व्हिडिओ करायचं म्हटलं ते पण वांदे. आईला काही प्रॉब्लेम येते का नाही? आता 30 वर्ष झाली ते आले, सवय पडली मला आता. शहरातली लाईफस्टाईल, खेड्यातली लाईफस्टाईल आईला काही माहित नसतं. तुला काय वाटते? तर मित्रांनो इकडे चालू आहे राधिकाचा स्वयंपाक. काय करताय का आज? राम लाडू. काय? राम लाडू. राम लाडू. लाडू. तर राम रोडगे. राम रोडगे तेच म्हणतात. जास्त जास्त राम रोडगेच म्हणतात. आणि 1-2 वेळा पाहिलेला आहे राधिकानं पण करून याच्या आधी पण. आणखी असं आहे सर्व आता करते किचन मधला. आणि आई कुठे गेलेली आज? आई लग्नाला गेल्यात ना. तर कालचा प्रोग्राम होता आपला चालू. कशाचा? पाहुणे आले होते ना का? खेळवण्याचा कार्यक्रम चालू होता. नेटचा प्रॉब्लेम भरपूर आहे. कारण 1 दिवस लाईव्ह गेलं फक्त तुमच्यासाठी. लाईव्ह वगैरे जाव तेही व्यवस्थित चालत नव्हतं. त्याच्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम येत होता. आणि खेड्यातलं हेच असते लाईफस्टाईल की तुम्हाला प्रॉब्लेम सहज येतात. कुठले प्रॉब्लेम झाले जसं नेटवर्क, आणखी नेटचा, पाण्याचा प्रॉब्लेम, आणखी आजूबाजू कला राहते त्याचा व्हिडिओ घेण्यामध्ये त्रास होतो. अशा खेड्यामध्ये अडचण येतात. शहरी भागात शांत वातावरण असल्यामुळं. तर आई गेलेली आज लग्नाला. आणि कालचा थोडासा वेगळा शूट होता आणि आजचा वेगळा शूट आहे. आणखी आई पण आलेली इकडं इकडून येऊन जाय. नमस्कार. नमस्कार. तर आई केव्हाच्या त्या व्हिडिओमध्ये. आणि कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं ग? कालच्या व्हिडिओमध्ये
काय झालं तिकडं? हा जो माठ दिसत आहे आपला नवीन, हा आता नवीन माठ. हा, आणि काय झालं होतं नेमके? रागाच्या भारात माठ फुटला होता ना तुम्ही, मग दुसरा माठ आणला. बाबर रागाच्या भारात किती नुकसान होतं. नुकसान होतंय, पण ऍक्च्युली तसं होतंही ना, त्याची कंडिशन झालेली होती ना तशी. हो, ते बरेच दिवसाचं. आला सर. आणि आईला वेगळं वाटलं होतं. म्हणू काय म्हणत होती? काकान माठ फोडला, काकान माठ फोडला. आणि नेमकीच आई पण आली होती मनूला घेऊन. मनू जे आईला घेऊन आली होती सोबत, बघ काकान माठ फोडला म्हणून. आवाज पण चालू होता मनूचा. आणि त्याचमुळे नवीन माठ आणलेला आहे. थोडासा राग मतलब चालते, पण चांगलंही झालं नाही पाहिजे होतं. हा, जुनी वस्तू एखादं जे आहे ते बदलायचीच होती ना आपल्याला. आईन खाल्लेलं कधी रामरोडके? हो. तर आई नाही ना घरी, शॉर्टकट मध्ये करायचं आहे तिला. मग हो येते ना. हा, 9 वाजेला आई येईल. बरंच आहे. आणि आईचं तर जीवन इकडे पूर्णच चाललं आहे खेड्यामध्येच. पण इकडे तर वेगळंच चालू असते खेड्यामधलं म्हटलं की. मग खेड्यामधलं वातावरण वेगळंच असतं. कसं असते खेड्यातली लाईफस्टाईल कशी आहे? वेगळंच आहे. तरी वेगळं म्हणजे बोलण्यामध्ये फरक पडतो, राहणीमानामध्ये फरक पडतो, सर्व गोष्टीमध्ये. आणखी आणखीन जे आहे ते सांगत अगोदर. असं आहे, सर्व चालू आहे. आपल्याला जायचं शहरी भागात. हो का? म्हणजे आता किती दिवस झाले खेड्यात राहू? आता बोरिंग झालं शहरात. आपल्याला खेड्यामध्ये नाही राहायचं. किती दिवस झाले आपल्याला खेड्यामध्ये राहून? आपल्याला करमलं नाही. सर्व लेकरं बाळ येतात, तर बोलण्यासाठी ते बरोबर आहे, ते कर्मासाठी छान आहे. पण राहणीमानामध्ये त्याच्यामध्ये बदल पडतो. हे बघ, आता तुझं म्हणणं तसं झालं, बोर होत आहे. पण ऍक्च्युअली जर पाहिलं तर तिकडे जर गेलो आपण शहरात नाही, तर नवीन नवीन पाहायला भेटतात सर्व. ते एक वेगळं. पण आपल्या घरचे जे मनू आहे, देव आहे, लहान लहान मुलं आहे, आई आहेत, तिकडचे काकू आहेत, ते आई आहे. तिथं कसा कल्ला आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज येतो. हो, पण ते दुरावा निर्माण होते ना. दुरावा होतो. म्हणजे कसं आहे की बा आपण तिकडे गेलो बाहेर शहरात नाही, तर हे जे आहे खेड्यातलं वातावरण, नातेवाईक आपले सर्व थोडंसं वेगळं वाटते ना ग. विसरल्यासारखं दिसत नाही. आणि तिथं नवीन नवीन असते, नवीन माणसासोबत किती बोलणार आपण, घरातल्या घरात राहणं, कोणून राहणं. आता इथं खूप जण आहेत, खूप जण सर्व चालूच राहतात. लहान मुलं येतात, आई येतात, काकू येतात. आपलं खूप मोठा परिवार आहे, लहान थोडी आहे छोटासा. पण इकडं शेवटी काय असतं माहिती आहे का, खेड्यातलं वातावरण म्हटलं आणि नवीन लग्न झालेलं असलं की फक्त वातावरण बोरिंग वाटते लाईफस्टाईल मधलं. राधिकाचा प्रश्न आहे, आता तो असायलाच पाहिजे मला वेगवेगळा. मग काय करायचं? काय करायचं आता, जे आहे ते आहे, त्याला काय करणं पर्याय. तर आई नाही बघत नाही का, आईनं असं जर म्हटलं कसं असं म्हटलं संतुळीत जमते काही. तुला काय वाटते आईला? मला काय वाटते, चांगलं वाटते. आता माझ्या याच्यातच गेलं सगळं. अख्खं आयुष्य म्हणा इकडेच चाललं आणि इकडेच जाणार. फक्त नवीन माणसं आले की लाईफस्टाईल मध्ये फरक पडते आणि लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करतात. पण ठीक आहे म्हणा, एक जर वेगळं इकडचं पाहिलं तर ते पण ठीक आहे. आईचं मतचं आणि राधिकाचं म्हणणं जर म्हटलं ते पण ठीक आहे. या दोन्ही पैकी कोणाला प्रायोरिटी द्यायची ते कमेंटमध्ये सांगा, तेही चालते. एक शहरी भाग चांगला असतो का खेड्यामधला भाग चांगला? पण राहणीमानामध्ये जर म्हटलं तर आपण शहरी भाग चांगला असतो. हो, आणि आपल्याला कर्मासाठी खेड्यातलं जीवन चांगलं, करमणुकीसाठी खेळलं जीवन चांगलं असं आहे. शेवटी काय असते, माझं म्हणणं नाही असं, पण एक म्हणणं आहे की आपलं जिथं योग्य वाटते किंवा मग मनोरंजन वाटते किंवा मग करमणूक असते तेच वातावरण चांगलं असते. म्हणजे लाईफस्टाईल जे आहे ते लाईफ निघून जाते पूर्ण. आणि शहरातलं कसं गुदमरून राहिल्यासारखं वाटते ना. फक्त कॉन्टॅक्ट होत नाही. हा, थोडंसं जे आहे ते शुद्ध बोललं जाते आणि वेगळं चांगलं वाटते, पण मनातून आतमधून मोकळं नसते. हे एक असते.
आणि खेड्यातनी कसं थोडंसं बोलणं मोकळं राहते, पण गुंतून राहत नाही माणूस, गुदमरून नसल्यावानी तेच तर. असं आहे. आणि थोडंसं जर म्हटलं प्रयत्न तर नवीन नवीन चेंजेस पाहिजेतच लाईफमध्ये, ते पण असतातच. हो असं आहे. आई पण राहिली आता याची, आई पण गेलेली तिकडे गावाला. नाही येतात सगळे. तसं आता इकडं पाहत नाही का बरेच जण, आता पुण्यालाच गेले नाही का ओंब, मग ते पण काही ना काही वेगळंच आहे ना थोडंसं. इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आणि आजचा व्हिडिओ तोच होता की बा राधिकाला इकडं जे आहे पूर्ण खेड्यातलं वातावरण आणि खेड्यातल्या लाईफस्टाईलमधून बोरिंग वाटत आहे, थोडंसं बोर झालेलं वाटत आहे. कारण आता 1 वर्ष होत आहे ना आपल्या लग्नाला, 1 वर्ष. 9 महिने कंप्लीट होत आलेले असं आहे सध्या. तर हा व्हिडिओ आपण इथं संपवत आहे. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, आणि फॉलो करा. फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.